श्री स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजेधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली यांना तिरुवंदन। श्री स्वामी समर्थ। आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मगनपुरा या ठिकाणी श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह या ठिकाणी चालू आहे। आज श्री दत्त महाराजांची जयंती आहे। या निमित्त या ठिकाणी जवळपास 25 ते 30 हजार सेवेकरी या ठिकाणी या उत्सवाला उपस्थित होते। कारण हा विश्वातील सर्वात मोठा जो काही अवतार धारण केला यामध्ये या सर्व विश्वाला गुरुपद स्वीकार करण्यासाठी हा अवतार झालेला आहे आणि ज्ञान मार्गातून हे मार्ग चालतो आणि या माध्यमातून या दिंडोरीपर्यंत सेवा मार्गामध्ये विविध प्रकारचे कार्य होतात। त्यापैकी वर्षामध्ये 2 सप्ताह होत असतात। एक श्री स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि दुसरा सप्ताह श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त। तर या मार्गातून जे काही कार्य आहे हे समाजोपयोगी तेवढंच होत असते। त्या माध्यमातून 18 विभाग चालवले जातात। त्या विभागाच्या अंतर्गत आपल्या जीवनातील सर्व प्रश्न सोडवले जातात। तर याचे मुख्य स्थान आपल्याला दिंडोरी नाशिक या ठिकाणी आहे आणि या भारतामध्ये जवळपास 7000 केंद्र आहेत। त्या 7000 केंद्रामधून या ठिकाणी स्वामीचं कार्य चालतं। त्या माध्यमातून स्वामीची सेवा दररोज तिरकाळ आरतीमध्ये होत असते। त्यासोबत आपल्या जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी जो काही प्रश्न उत्तर विभाग आहे या विभागाअंतर्गत आपल्या मानवी जीवनाच्या समस्या सोडवल्या जातात। आपण पाहिलं तर आज विश्वामध्ये भरपूर अशा समस्या हे वाढत आहेत, परंतु याचं योग्य ते निदान कुठं मिळत नाही। परंतु दिंडोरीपर्यंत श्री स्वामी समर्थ मार्ग असा एकमेव मार्ग आहे की जगातला कुठलाही प्रश्न हे सहजरित्या स्वामीच्या सेवेने सुटत असतो। म्हणून या मार्गाला खूप आज मागणी आहे। त्याच्यामुळं या मार्गाची जास्तीत जास्त संख्या ही वाढत आहे। म्हणून आज पाहिलं तर आज या ठिकाणी दत्त महाराजांचे खूप स्थान आहेत, परंतु दिंडोरीपर्यंत मार्गाचं हे काही गर्दीचं या ठिकाणी वातावरण आहे ते लोकाला अनुभूती आल्यामुळं या ठिकाणी हे मार्ग हे जास्तीत जास्त प्रगतीपथावर आहे। या माध्यमातून आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली या मार्गाचे प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शी अंतर्गत हा मार्ग चालतो। त्यांच्या आज्ञा जसं जसं समाजोपयोगी कार्यासाठी दिल्या जातात त्यानुसार सर्व सेवेकरी त्या सेवा करून कुठल्या जे काही प्रश्न असतात ते या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून सोडवले जातात। तर आज या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर या ठिकाणी श्री गुरुचित्र ज्यांना 5वा वेद मानला जातो असा प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी 625 या ठिकाणी सेवेकरी 7 दिवसापासून बसलेले आहे। त्यासोबत इथं विशेष प्रकारचे देवाचे दुसऱ्यासुद्धा देवताची उपासना होते। त्यामध्ये विविध प्रकारचे यज्ञयाग या ठिकाणी 7 दिवसामध्ये झालेले आहेत आणि या माध्यमातून या ठिकाणी आज पाहिलं तर यज्ञयाग हे कमी झाल्यामुळं हे नैसर्गिकामध्ये जे काही बदल झालेले आहे याच्यामुळं या मार्गामधून जास्तीत जास्त ह्या निसर्गालासुद्धा या ठिकाणी आपल्याला जे काही बदल होत आहेत याच्यावर कंट्रोल राहण्यासाठी यातून विविध प्रकारच्या उपासना आणि त्या माध्यमातून हे यज्ञयागाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सेवा होत असतात। तर अशा प्रकारचं हे कार्य आहे हे आपण या ठिकाणी दिंडोरीपर्यंत मार्गाविषयी आपण खरोखरच आपण संपर्क करावा जेणेकरून आपल्या जीवनातील प्रश्न याच्या माध्यमातून सुटणार आहेत। श्री स्वामी समर्थ। दररोज 3 वेळेस असते। सकाळी भूपाळी आरती 8 वाजता असते, नैवेद्य आरती 10:30 वाजता आणि सायंकाळीसुद्धा 6:30 वाजता ही नैवेद्य आरती असते। 3 प्रकारच्या आरतीच्या याच्यामध्ये जवळपास प्रत्येक आरतीला या ठिकाणी 2 ते 3 हजार दररोज सेवेकरी उपस्थित असतात। विशेष पाहिलं तर गुरुवारच्या दिवशी या ठिकाणी 20 ते 25 हजार भाविक भक्त दिवसभराच्या या उपक्रमामध्ये आरती असो किंवा दर्शनाच्या माध्यमातून येऊन जातात आणि ते इथं जरी त्यांना वेळ नाही मिळाला तरी ते घरी स्वामीची उपासना करतात। दररोज स्वामीची सेवामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप, त्यासोबत श्री स्वामी चैत्राचे क्रमशः 3 अध्याय हे स्वामीची मुख्य सेवा हे या माध्यमातून या ठिकाणी सेवेकरी करत असतात। त्यामुळं या सेवेच्या माध्यमातून त्याचे प्रश्न सुटत असतात। जो कोणी भाविक भक्त स्वामीची सेवा करतो त्याच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतात, त्यांचे उरलेले आडलेले कामं हे पूर्ण होत असतात। असा ह्या मार्गाचा हे सेवेचा अनुभव आहे। श्री स्वामी समर्थ। वर्षातून मोठे कार्यक्रम 2 होतात। आजचा दुसरा कार्यक्रम एक श्री स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त चैत्र मासामध्ये होत असतो। त्याच्यामध्ये प्रत्येक देवताचे ज्यावेळेस उत्सव येतात त्या ठिकाणी साजरे केले जातात। जसे की श्रावण मासामध्ये आहे महिनाभर या ठिकाणी रुद्राभिषेक होतो, त्याचं तीर्थ या ठिकाणी दररोज वाटल्या जातात। ज्या तीर्थाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याच्या समस्या सुटतात। त्यासोबत आपल्याला आज पाहिलं तर व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे।
तरुण पिढी ही व्यसनाधीन होत आहे. त्यामुळं जो कोणी या ठिकाणी जो काही तीर्थ तयार होतं त्याचं तीर्थ जर महिनाभर दिलं तर किती प्रकारचं गंभीर व्यसन जरी असेल ते या माध्यमातून सुटतं. त्यासोबत आरोग्याची सुद्धा कुठली गंभीर समस्या असेल तर ही सुद्धा त्याची सुटत असते. आताच आपण म्हणलात किंवा दिवसातून 3 तरी एवढे भाविक भक्त येतात. हां. ते नेमके येण्यामागचं इथलं आख्यायिका काय आहे? आख्यायिका म्हणजे असं आहे की स्वामी महाराज ह्या जे काही अक्कलकोट आज जास्त म्हणलं तर स्वामी महाराजचं अक्कलकोटच्या नावाने प्रसिद्धी आहे. परंतु हे दिंडोरी परिणित मार्ग जो आहे ते स्वामींनीची स्थापना केली आहे. आणि स्वामीला तळमळ लागली की आज ह्या जगामध्ये दुःख एवढं वाढत आहे त्या सर्वांचं दुःख निवारण होण्यासाठी कुठंतरी त्याला एक आधार भेटला पाहिजे, कुठंतरी एक स्थान भेटलं पाहिजे. म्हणून या दिंडोरी परिणित मार्गाची स्वामींनीच निर्मिती केली आहे. आणि या ठिकाणी स्वामी महाराज ज्या ठिकाणी कोणी जरी भाविक भक्त आलं की आले आले त्याचे काम होतात. म्हणून या ठिकाणी लोक गर्दी वाढत आहेत. त्याच्यामुळं लोकांना अनुभूती येत असते. त्याच्यामुळं या ठिकाणी अखंडित जो कोणी एकदा भाविक सेवेकरी आलेला तो दररोज नित्यनियमाने या ठिकाणी येत असतो. राजमुद्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे आपले भाविक दर्शक पाहत आहेत त्यांना काय वाटतं? त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की हा जगातला सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आणि खरोखरच आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला प्राप्त करायचं असेल किंवा आपल्या जीवनाला काहीतरी चांगलं दर्जा द्यायचा असेल तर या मार्गाशी थोडंसं माहिती घेऊन आपल्याला या उपासनेमध्ये सहभाग घेऊन आपण या ठिकाणी आपल्या जीवनातील प्रश्न सोडवावे आणि आपलं आध्यात्मिक प्रगती याच्या माध्यमातून करून घ्यावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज जोगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन. जसे आज आपल्या या दुनियेत आपल्या या जगात आज मोबाईलचा खूप वाढलेला आहे, टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. त्यामुळे सायबर क्राईम हे खूप वाढत आहे. तर आपण सर्वांनी जर आपण सायबर क्राईममध्ये फसला असाल तर आपण गूगलवर जाऊन www.cybercrime.gov.com या वेबसाईटवर जाऊन आपली कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. जर तुम्हाला सायबर क्राईम हेल्पलाईनशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही 1930 हे सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावर तुम्ही डायल करून सायबर क्राईम हेल्पलाईनशी संपर्क साधू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.